हिरव्या वाटणातलं खारं वांगं पाहणार आहोत. तर अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे. तर लाल वाटणातलं वांगं रेसिपीसुद्धा बनवली आपण. व्हिडिओ आहे चॅनलवर, नक्की पहा. तर आज आपण बनवतो हिरव्या वाटणातलं एक खारं वांगं. तर रेसिपीला सुरुवात करूया. अशा ना साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी सुजाता किचन मेनू आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. असे काटेरी वांगे घेतलेत ताजे, एक पावशेर वांगे घेतलेत. हे काटेरी वांगे ना चवीला अगदी मस्त असे लागतात. एकसारख्या आकाराचे असे छोटे वांगे घेतलेत. ह्याच्यावर असे काटे आहेत, तर एक काटे काढून थोडे स्वच्छ करून घेऊ, साफ करून घेऊ या पद्धतीने. आणि थोडा देठसुद्धा समोरचा काढून घ्यायचे. तर मध्ये ना चिऱ्या देऊन घ्यायचे या पद्धतीने, मसाला भरता येईल असे. तर या पद्धतीने सर्व वांगे मी इथं साफ केलेत आणि मधून अशी चीर द्यायची. तर असं ना आपल्याला समजतं पण आतून वांगं किडलेलं वगैरे असेल तर. आणि मसाला भरायला सुद्धा अशा चिरा देऊन घ्यायचे आहेत. त्यामध्ये मसाला भरून अशी भरली वांगी बनवायची आहेत. तर या पद्धतीने सर्व मी स्वच्छ करून घेतलेत आणि पातेल्यामध्ये थोडंसं पाण्यामध्ये मीठ घातलं आहे आणि त्यामध्ये वांगे ठेवून देऊ. तर मसाला वाटून घेऊ. कोथिंबीर घेतली, स्वच्छ करून घेतली आणि यामध्ये आता 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालून घेऊ. लसूणसुद्धा घेतला आहे 7 ते 8 पाकळ्या. लसूण थोडा जास्त घ्यायचं आहे. आता कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण आणि थोडंसं सुकं खोबरं घेतलं आहे. तरी घालून मिक्स करून घेऊ आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. थोडंसं आलंसुद्धा घातलं आहे. 3 ते 4 छोटे तुकडे आल्याचे घातले आहेत. जिरं घालूया 1 चमचा. ते जिऱ्यामुळे ना मस्त असे मसाला वाटण बनलं जातं. 1 चमचाभर घातलं आहे आणि मिक्सरला फिरवून घेऊ. तर या ठिकाणी मी शेंगदाणे आधीच भाजून कूट बनवला होता. जर शेंगदाणे भाजायचे असतील तर भाजून घ्यायचे नाही, या मसाल्यासोबतच वाटून घ्यायचे. तर शेंगदाणा कूट जो होता तो सुद्धा घेतला आहे मी 1 मोठा चमचा. चवीनुसार मीठही घेतलं आहे 1 पाऊण चमचा. आपला पोह्याचा चमचा असतो ना, यामध्ये आता हळद घालू आणि आवडीनुसार मसालेसुद्धा आपण घालू शकतो. जसा गोडा मसाला असेल किंवा कांदा लसूण मसाला असेल. मी कांदा लसूण मसाला घेतला होता. तर शेंगदाणा कूट आणि वाटलेलं वाटण वगैरे एकत्र मिक्स करून घेऊ आणि आता हे वांग्यांमध्ये भरून घेऊ. तर वांगी सर्व अशी चिरून घेतलेत. यामध्ये असा मसाला भरून थोडंसं वांगं असं दाबून घ्यायचं आहे. या पद्धतीने सर्व वांगी मी मसाला भरून घेतलेत. तर हे वाटण ना आपण आदल्या दिवशी बनवून ठेवलं म्हणजे सकाळी पटकन असं टिफिनला वगैरे सकाळच्या घाईमध्ये ही भाजी पटकन बनून तयार होते. तर या पद्धतीने सर्व मसाला भरून घेतला आहे मी सर्व वांग्यांमध्ये. आणि थोडा शिल्लकसुद्धा राहिला होता मसाला, तो आपण वरूनसुद्धा घालणार आहोत. तर अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे. या पद्धतीने वांगे रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. मस्त असे मसाला भरून घेतलेत वांगे आणि आता फोडणी तयार करून घेऊ. फोडणीसाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं आहे. तेल थोडं गरम झालं म्हणजे यामध्ये मोहरी अर्धा चमचा, जिरं अर्धा चमचा. तर मोहरी जिरं तडतडलं म्हणजे एक वांगं असं सोडून घ्यायचं आहे, मसाला भरलेली वांगी. तर या वांग्यांची देठंसुद्धा थोडी थोडी ठेवलेत. चवीला मस्त अशी लागली जातात ती. सर्व वांगी घालून घ्यायची आणि थोडेसे तेलामध्ये 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायचे. वांगे असे तेलामध्ये चांगले भाजून घेतले म्हणजे चवीला मस्त बनतात. थोडं 2 ते 3 मिनटं परतवून झाली म्हणजे थोडा कलर चेंज होतो वांगी भाजली गेली म्हणजे. तर व्यवस्थित अशी तेलामध्ये चांगली भाजून घ्यायचेत, परतवून घ्यायचेत. तर एकसारखे असे मी चांगली भाजून घेतलेत 1, 2 ते 3 मिनटांनी. पाहू शकता असं थोडा हलका कलर चेंज झाला आहे वांग्यांचा. तर अशीच ना आपली लाल वाटण रस्स्यामधले वांगं रेसिपी आहे. तर तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा, चॅनलवर आहे. तर आता मसालाही घालून घेऊ. मसाला जो राहिलेला होता वाटण ते सुद्धा घातले वरून आणि थोडंसं मिक्स करून पाणी घालून, पाणी थोडं कोमट काढलं तरी चालेल आणि मिक्स करून ना 5 ते 7 मिनटामध्ये मस्त अशी वांगी शिजली जातात. तर झाकण ठेवलं होतं. अधेमध्ये 1-2 वेळा थोडी भाजी ना मिक्स करून घेतली. वांगी थोडी परतवून घ्यायची म्हणजे दोन्ही बाजूने एकसारखी भाजली जावीत यासाठी. तर अजून थोडं पाणी शिल्लक होतं, लागत असेल तर पुन्हा थोडं पाणी घालून वांगी मस्त अशी शिजवून घ्यायची. आणि अगदीच 7 ते 8 मिनटामध्ये मस्त अशी वांगी शिजली गेली होती. पाहू शकता कलरही खूप सुंदर आला होता आणि घरभर असा सुवास मस्त मसाल्याचा वांग्याचा पसरला होता. चवीला अगदी मस्तच वांगी बनली जातात ही
हिरव्या वाटणातली. तर या पद्धतीने ना हिरव्या वाटणातली खारं वांग रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली, व्हिडिओ आवडला ना तर सुजाता किचन मेनू आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी थोडी अशी ग्रेव्हीमध्ये अशी बनवली होती मी. अगदीच सुकी हवी असतील ना तर पाणी खूप जास्त न घालता अशी सुकी चांगली शिजवून घ्यायची तर वांगी. तर या पद्धतीने आपण सुकी वांगी मसाला किंवा असं ग्रेव्हीमध्ये सुद्धा बनवू शकतो. तर नंतर थोड्या वेळाने गार झाल्यानंतर ना हा मसाला थोडा घट्ट होतो, यासाठी म्हणून असा सैल ठेवला होता. या ठिकाणी पाहू शकता मस्त अशी आपली हिरव्या वाटणातली वांग रस्सा रेसिपी तयार आहे. तर या पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा. सुजाता किचन मेनू आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी व्हिडिओज मित्रमैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा. तुम्हाला ही हिरव्या वाटणातली वांग रस्सा भाजी आवडते का नक्की सांगा. सोबतच या पद्धतीने ना एकदा नक्की बनवून सुद्धा पहा. तर अशाच साध्या सोप्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.